हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर चला, बऱ्याच दिवसांनी आज परत व्हिडिओ तयार करतो. माफ करा, एवढे दिवस व्हिडिओ टाकता आला नाही, कामात होतो. कारण पेरणी हे भिजवणं वगैरे सगळं आपल्या हातात होतं थोडं, त्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही. तर इथून पुढं अशी आशा करतो की व्हिडिओ टाकत राहील. आणि बरेच दिवस झाले तुम्ही जे जिम्याबद्दल होता गोरं, ते आज चालू झालेलं आहे. म्हणजे चालू होऊन त्याला कमी महिना झाला, पण मी व्हिडिओ करता आला नाही, त्यामुळं नाही केला. तर चला दाखवतो तो चालतो. बघा, हाय आपला जिम्या आणि हाय गोट्या. विषय काय माहिती का, याला आणलं ना, याचं नाव ठेवण्यातच नाही आलं. याला आणलं तसं मी गोट्या गोट्या म्हणतो, तर त्याचं ते नावच पडून गेलं. ठीक आहे ना, त्यामुळे ते गोट्या शेट झाले. आता हे जिम्या शेट आपली, आणि तूर आली आपली सोंगायला. पण या वातावरणामुळे एवढा आभाळ त्रास देतोय ना, काय हरभऱ्याला नेमकेच फुलं आली होती बघा. आणि फुलात आता धुई पडली, एवढी दड होता. आज दिवसभर रात्रभर धुई पडलेली होती, तर आता दिवसभर बी धुकं आहे अजून बघा. चला, हे जिम्या कसे पळतात. चाल रे, हे जिमे चाल रे. एवढे परफेक्ट चालू झालेत ना आता. हे बघा, हे का, पण एवढं अजून शिस्त लागलेली नाही त्यांना. करणे पा इथं उभी केली डायरेक्ट उकरड्यावर. आहे तेवढे समजदार पण आहे, बावळट पण आहेत अजून. तर चला, मी याला उतरून घेतो आता. थांब रे. हे पा उतरवले. याला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहे त्याला. चला, बांधली जोडी. जोडी पाहून घ्या, लावली ना खास. गोट्या जिमी जिमी येऊ. हळद पाक कशी झाली आपली. म्हणजे आता हळद पाणी बंद केल्यामुळे तशी झाली ती. पाणी बंद केलं आहे आपण तिचं. बघा मक्का, हे मक्काच आहे ना, एवढे हे झालेलं आहे भिजवणं. त्रास होऊ नये म्हणून मी हा 2चा पाईप आणला आणि त्याला फिरक्या बसवलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. हे 2चा पाईप आहे. 2च्या पाईपाला 20 mm कॉक बसवलेलं आहे. आणि 5च्या मोटरीवर या 24 तोटे आहेत. एका एका छडीला 8-8. मक्का कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नेमकेच तुरे काढून राहिली ती बरं का. बघा, काहींनी काढले, काही काढून राहिले, काहींनी 4-5 दिवस झाले काढून. पण याला कंसले भयान लागलेत बरं का. मी तुम्हाला दाखवतो आता. असं विश्वास नसता बसला. हे बघा, एक दिसतंय ना, नेमकं छोटंसं आहे बरं का. एक, हे थोडं मोठं आहे. 2, हे 3, हे 4, आणि याला 4च आहेत. काही काही ठिकाणी आहे ना 6-6 आहेत. मी दाखवतो. हे बघा, एक दिसतंय ना, हे बघा 2, हे बघा 3, हे बघा 4. यालाही 4च आहेत. ठीक आहे, समोर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला. काही काही हे काय आहे ना, कोपऱ्यावरची मक्का असल्यामुळे काही काही धांडे छोटे मोठे त्याच्यात. काय ना विषय, शेतीत उतरलोय म्हणजे अशी मजा किती, शेती करून काही फायदा नाही. त्यात उरलं आणि पुरलं पाहिजे. अजून तसं बघितलं तर मी उतरलो नाही आहे शेतीत, आहे कॉलेजलाच. पण करतोय जसं होईल माझ्याकडनं तसं. बघू चला. पाणी चालू आहे सध्या.
कसं आहे वातावरण? भारी आहे ना. या मक्काला आहे ना इथं युरिया फेकायचा आहे मला थोडा, या सावलीमुळे आहे ना हे वाढलेच नाही इथली मक्का, त्यामुळे परत युरिया फेकणे आहे मला त्याला. ही बघा इथून समोर सगळी वाढलेली आहे अशी, आणि इथून खाली थोडं कमी कमी होत गेलेलं आहे. चला तर. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का नाही हे सांगा, म्हणजे मला करायलाही बरं वाटेल थोडं. नाहीतर काय मी करतोच आहे आणि त्याच्यावर कमेंटच नाही, मला कळतच नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. तर नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे. हे बघा अशी पाईप तयार केलेली होती मी, 2 मोटरी नाही इथं, एक तिकडच्या मोटरीवर लावलं होतं आणि एक इकडच्या. हे बघा ही मक्का छोटी आहे ना, इकडे मोठी आहे. या सागाच्या सावलीमुळं हे वाढली नाही, तरीला आपल्याला टाकायचं आता खत. सगळ्यात भारी गोष्ट दाखवू तुम्हाला, स्वीटू कसं आहे. हे आहे तर लॅबरा. कशी आहे नक्की सांगा. पण ही इथं वावरातच राहते, घरी जात नाही, आम्ही नेत नाही तिला घरी. लॅबरा ही ये. आता दिवसभर माझ सोबतच हिंडली, एवढी थकते ना, गपचूप जाऊन झोपते रात्रीची. शी खाऊ नये. या इथं विहीर असल्यामुळे मलाच भीती वाटते तिची. चला तर मी घेतो एकदा खट टाकून बराबर. तर चला घरी टाईम आणि परत आपलं ते रेंग जिम्या आणि गोट. चला हे जिम्या हा गोट्या भारी चालतात ना. हे जिम्या चल. तेव्हा मक्काचा भरडा करायला आलोय, साखर खेरडा आणि पीठ उंडा राहतो गोर यायला आपल्या त्याच्यामुळं. तर चला तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला बाय.